अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला 20 वर्षांची सक्त मजुरी, 10,000 रुपयांचा दंड. 2021 मधील घटनेत न्यायालयाचा कठोर निर्णय. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपी लक्ष्मण विठ्ठल शिंदे, वय वर्ष 30, राहणार मोहोळ, याला 20 वर्षांची सक्त मजुरी व 10,000 रुपयांचा दंड ठोठावत कठोर शिक्षा सुनावली आहे. 2021 साली घडलेल्या या गंभीर घटनेचा निकाल लागल्यानंतर न्यायव्यवस्थेने कठोर संदेश दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार घरातील सर्व सदस्य कार्यक्रमासाठी परगावी गेले असताना आरोपीने संधी साधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व तिला ठार मारण्याची धमकी दिली. भीतीमुळे पीडितेने सुरुवातीला कोणालाही घटना सांगितली नाही. मात्र काही दिवसांनी प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी दरम्यान ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडितेने आरोपी विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पीडिता, तिची आजी, डॉक्टर तसेच इतर साक्षीदारांसह एकूण 8 जणांच्या साक्षी न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरल्या. डीएनए अहवाल आणि वैद्यकीय पुरावे आरोपी विरोधात निर्णायक ठरले. सरकारी वकील ॲडव्होकेट शीतल डोके यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 376(2)(n) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपी दोषी ठरवत 20 वर्षांची सक्त मजुरी, 10,000 रुपयांचा दंड आणि इतर कलमान्वये अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय राठोड यांनी केला असून न्यायालयीन कामकाजात पोलीस कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कडक इशारा मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मोहोळ, सोलापूर.